हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, ही नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी जी आलेली आहे ती कुठून आलेली आहे? भारतीय वायुसेना म्हणजे इंडियन एअर फोर्स मध्ये जी फार्मासिस्टची रिक्वायरमेंट असते मित्रांनो, तर ती आता आलेली आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, टू जॉइन द इंडियन एअर फोर्स ॲज अ एअरमॅन इन ग्रुप वाय। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ती ग्रुप वाय ची आहे, नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टन्स ट्रेड। तर मित्रांनो, इथे आपण डिटेल मध्ये बघू की फार्मासिस्टची एलिजिबिलिटी काय आहे, एजचा क्रायटेरिया काय आहे आणि मित्रांनो एक्झाम पॅटर्न याच्यामध्ये कसा राहणार आहे हे आपण डिटेल मध्ये बघणार आहेत। तर याच्यासाठी मी इथे दिलेले टेबल मध्ये ते बघून घेऊ आपण। इंडियन एअर फोर्स ऑफर opportunity फॉर मेल कॅन्डिडेट गोरखा ए सब्जेक्ट ऑफ नेपाल सिटीजन फ्रॉम द स्टेट ऑफ मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र पण इन्क्लूड आहे। तर मित्रांनो, आपले महाराष्ट्रातले जे काही फार्मसी स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार सर्वांना अप्लाय करता येणार आहे। तर ही जी वॅकन्सी आहे ती कोणती असणार आहे मित्रांनो, मी आधी पण सांगितलं तुम्हाला, ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट ट्रेड। द रिक्रुटमेंट टेस्ट विल बी हेल्ड ॲट। तर मित्रांनो, तुमची ही एक्झाम वगैरे कुठे होणार आहे? सर्व लाल परेड ग्राउंड, भोपाल, मध्य प्रदेश, ॲज पर द सिलेक्शन प्रोग्राम गिवन बिलो। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू की आपला जो फार्मसिस्टचा पोस्ट आहे ती कोणत्या ह्याच्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे जे लास्टला तुम्हाला दिसत असेल हे 2 मध्ये फार्मासिस्ट इन्क्लूड नाही होणार। जे लास्टची आहे 3 एप्रिल 2024 टू 4 एप्रिल 2024 आणि रिपोर्टिंग डेट किती असणार आहे मित्रांनो? तुम्हाला 3 एप्रिल 2024 मध्ये तिथे मेन्शन्ड जे दिलेले ऍड्रेस तिथे जावे लागेल आणि तिथे कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी तुमच्या राहणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत। तर मित्रांनो, ही पोस्ट ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट। तर मित्रांनो, इथे फार्मासिस्टला पण काय म्हणलेलं आहे? मेडिकल असिस्टंट, पण ही मित्रांनो ऍक्च्युअली फार्मासिस्टची वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता, फॉर कॅन्डिडेट होल्डिंग डिप्लोमा ऑब्लिक बीएससी इन फार्मसी। तर मित्रांनो, हे जे बीएससी इन फार्मसी हे दुसरं वेगळं काहीच नाहीये, हे म्हणजे बी फार्म आहे, राईट, आपलं बी फार्म। आणि ह्याच्या आधी जे डिप्लोमा दिलेले ते काय आहे? डी फार्म। म्हणजे मित्रांनो, तुमचं बी फार्म झालेलं असेल किंवा डी फार्म झालेला असेल तर हे दोन्ही तिथे कॅन्डिडेट इलिजिबल आहेत। प्लस ऍडिशनल तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो? तुमचं टेटचं जे रजिस्ट्रेशन लागणार आहे, फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन, तुमची स्टेट महाराष्ट्र स्टेटचं चालणार, तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, सेकंड गोष्ट तुम्हाला इथे जावा लागणार आहे आणि तिथे कोणत्या कोणत्या टेस्ट होणार ऍक्टिव्हिटीज मध्ये बघा। पहिल्यांदा मित्रांनो, फिजिकल फिटनेस टेस्ट होणार आहे, तर त्याची डिटेल पण नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे। ते झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमची रिटर्न टेस्ट होईल एक। रिटर्न टेस्ट झाल्याच्या नंतर मित्रांनो अडॅप्टेबिलिटी टेस्ट सेकंड होईल आणि नंतर मित्रांनो मेडिकल अपॉइंटमेंट। ह्या 4 गोष्टी मित्रांनो जसं वॉक इन इंटरव्ह्यू मध्ये होतं तशा 4 गोष्टी होणार आहेत। जर फिजिकल फिटनेस टेस्ट मध्ये तुम्ही क्वालिफाय झालात, तुम्ही क्वालिफाय होणार रिटर्न टेस्ट साठी। रिटर्न टेस्ट साठी क्वालिफाय झालात तर अडॅप्टेबिलिटी टेस्ट ही एअर फोर्सची स्पेशल राहते, तर ती होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो मेडिकल अपॉइंटमेंट होणार आहे। तर इथे डिस्ट्रिक्ट कव्हर्ड मध्ये आपलं महाराष्ट्र बी आहे। महाराष्ट्राचे सर्व फार्मसी स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, आपण दुसरा इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे खाली दिलेले ते पण व्यवस्थित बघू। एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याच्यामध्ये 12th चे मार्क असतील त्याच्यामध्ये दिलेले आहे। तर इथे बघा मित्रांनो, कॅन्डिडेट 12+2 असलं पाहिजे, ते तर राहणारच, 12th झालंय। अ कॅन्डिडेट विथ डिप्लोमा ऑब्लिक बीएससी इन फार्मसी, कॅन्डिडेट शुड हॅव इंटरमिडिएट 12+2। तर तुमचं 10th आणि 12th झालेलं पाहिजे, राईट। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते पाहिजेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश। तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे पीसीबी हे 3 सब्जेक्ट जे आहेत मित्रांनो, त्याचं जर ऍग्रीगेट केलं मार्क्सचं तर ते किती असलं पाहिजे? 15% असलं पाहिजे। आणि तुमच्या इंग्लिश सब्जेक्टचं 12thचं पण ऍग्रीगेट मित्रांनो 15% पाहिजे, तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत। ही पहिली गोष्ट। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेला असेल तर त्याचं पण मार्क्सचं ऍग्रीगेट मित्रांनो 15% असलं पाहिजे।
आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे कशाचं, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग और फार्मसी काउन्सिलिंग ऑफ इंडिया ऍट द टाइम ऑफ इनरोल मॅन्डेटरी रिक्वायरमेंट, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया व्यवस्थित बघा मित्रांनो. तुम्हाला 12th मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्यांचे 50% मार्क असणं गरजेचे आहेत. इंग्लिशचे 50% मार्क असणं गरजेचे आहेत. नंतर मित्रांनो डिग्री डिप्लोमा मध्ये पण 50% मार्क असणं गरजेचे आहेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे यामध्ये. तर मित्रांनो ही एकदम खूप खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो आता आपण बघू की एज क्रायटेरिया काय आहे सर. तर एज क्रायटेरिया खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही जर या एज क्रायटेरिया मध्ये बसत असताल तर ही मित्रांनो सगळ्यात भारी अपॉर्च्युनिटी आहे. फार्मसी झाल्याच्या नंतर हे सिपाई फार्मा असेल, तर मित्रांनो ही एअरफोर्सची जॉब असेल, खूप चांगले जॉब असतात. आणि मित्रांनो इथे एज क्रायटेरिया असल्यामुळे कॉम्पिटिशन जास्त नसतं, फिटनेस टेस्ट पण असते. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅच होत असतील तर तुम्हाला ही जॉब आरामात भेटू शकते मित्रांनो. त्याच्यात काहीही अशी भीतीची नाही की आपण तितक्या लांब जायचं, टेस्ट वगैरे कॅन्सल होईल, असं विचार नका करू मित्रांनो. तुम्ही जर इलिजिबल असाल तर मित्रांनो नक्की या जॉबसाठी लगेचच तुम्ही जायची तयारी करा. तर मित्रांनो इथे एज क्रायटेरिया बघा. याच्यामध्ये मॅरिड आणि अनमॅरिड कॅन्डिडेट साठी वेगवेगळे एज दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर अनमॅरिड असताल तर ह्याच्यामध्ये अनमॅरिड कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन 24 जून 2002, म्हणजे मित्रांनो 24 जून 2000 ते 24 जून 2005. तर यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असेल, म्हणजे तुम्ही 24 जून 2000च्या नंतर 24 जून 2005च्या मध्ये जन्माला आला असताल तर मित्रांनो तुम्ही इलिजिबल असणार. आणि तुम्ही अनमॅरिड कॅन्डिडेट म्हणजे तुमचं लग्न झालेलं नसायला पाहिजे. आणि मित्रांनो तुमचं लग्न झालेलं असेल तर ते किती असणार आहे, 24 जून 2000 ते 24 जून 2003 यामध्ये एज असेल तर तुम्ही काय असणार आहेत मित्रांनो, याच्यासाठी इलिजिबल असणार आहे. तर मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटचं एज हे 2000च्या आधीच आहे, जे की फार्मसीची रेग्युलर एक्झाम वगैरे देतात. तर ते सर्व इथे इलिजिबल नसल्यामुळे तेवढं कॉम्पिटिशन नसतं मित्रांनो. आणि मित्रांनो सेकंड गोष्ट, हे रॅली सिपाई फार्मा असेल, एअरफोर्स, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे हे डिस्क्लोज नाही होत. तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर तिथे समजेल. तर मित्रांनो जास्त पोस्ट असतील तर खूप चांगले. तर आता मित्रांनो आपण बघू की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तर लागणारच आहेत, पण मित्रांनो जी मेडिकल स्टँडर्ड असणार आहे, जे फिटनेस, तर त्याच्यामध्ये तुमची हाईट किती असली पाहिजे मित्रांनो, 152.5 सेंटीमीटर. तर तुम्ही मित्रांनो ह्या गोष्टी सर्व चेक करूनच इलिजिबल आहात की नाहीत ते कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो द चेस्ट शुड बी वेल प्रोपोर्शनल अँड वेल डेव्हलप्ड विथ द मिनिमम रेंज ऑफ एक्सपान्शन ऑफ 5 सेंटीमीटर. तर तुमच्या BMI वर पण हे होईल. नंतर मित्रांनो तुमची हाईट पण होईल. आणि मित्रांनो तुमची ऐकण्याची क्षमता किती आहे ते पण इथे चेक होणार आहे. डेंटल आणि मित्रांनो तुमची बघण्याची क्षमता पण, व्हिज्युअल स्टँडर्ड. तर मित्रांनो इथे दिलेले तुम्ही ह्या गोष्टी चेक करू शकता. नंतर मित्रांनो तुमचं कंजम्पशन ऑफ नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स हे पण चेक होणार आहे. नंतर मित्रांनो बॉडीवर एखादा टॅटो असेल तर त्याचं पण इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की जे रिटर्न मटेरियल असणार आहे मित्रांनो. आता तुमची फिजिकल फिटनेस नुसार रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यासाठी जे काही मटेरियल रिक्वायरमेंट असणार आहे ते मित्रांनो तुम्हालाच घेऊन जायचंय. HB पेन्सिल, इरेजर, शॉर्पनर, ब्लू स्टिक, स्टॅपलर, ब्लॅक ब्लू बॉल पेन हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे पण सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आणि जे जे रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जर इलिजिबल होत असताल ह्या एक्झामसाठी तर ते बघून मित्रांनो नक्कीच एक्झामसाठी जायचंय तुम्हाला. इथे मित्रांनो ट्रेनिंग आणि इथे पे केल कसं असणार आहे, तर मित्रांनो ट्रेनिंग टाइम मध्ये 14,600 रुपये तुमचे पेमेंट असणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग कंप्लीट होईल तर तुमची पेमेंट होईल 26,900.
प्लस मित्रांनो जे एअरफोर्सचे जे काही बाकीचे अलाउन्स वगैरे असणार आहेत ते तुम्हाला अप्लिकेबल असणार आहेत। आणि नंतर मित्रांनो तुम्ही हायर एज्युकेशन करायचे असेल त्यासाठी पण टर्म्स अँड कंडिशन खूप साऱ्या इथे दिलेले आहेत। आणि मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर मध्ये व्हेरिफिकेशन ऑफ इलिजिबिलिटी, तुमचे डॉक्युमेंट वगैरे जे काही ओरिजिनल मार्क मेमोज असतील 10चा असेल 12चा असेल, फार्मसीचे तुमचे सर्व मार्क मेमोज असतील मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी इथे लागणार आहेत। आणि मित्रांनो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सोबतच एकाच दिवशी घेऊन जायचंय, की असं नाही की फिटनेस टेस्ट वेगळ्या दिवशी होणार आहे, असं काहीच नाही। एक्झाम झाल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या एक्झाम होत राहतील। आता इथे बघा फिजिकल फिटनेस टेस्ट। आता फिजिकल फिटनेस टेस्ट मध्ये काय आहे मित्रांनो, आपले जे फार्मसी ऑफिसरचं आहे तर ते किती 7.30 7 मिनिट 30 सेकंड मध्ये मित्रांनो किती रन करायचे 1.6 म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त तुम्हाला 7 मिनिट 30 सेकंड मध्ये रनिंग करायचे। त्याच्यानंतर मित्रांनो रिटर्न टेस्ट असेल तर रिटर्न टेस्ट मध्ये मित्रांनो असं आहे की 20 मार्कचे तुम्हाला इंग्लिशचे क्वेश्चन असतील आणि मित्रांनो 30 मार्कचे क्वेश्चन कोणते असतील, रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस। आणि मित्रांनो एक करेक्ट क्वेश्चनला 1 मार्क आणि मित्रांनो ह्याचं 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग पण याच्यामध्ये असणार आहे। त्याच्यानंतर फिटनेस टेस्ट झाली, रिटर्न टेस्ट झाली, तुम्ही ह्या दोन्हीमध्ये क्वालिफाय झालात तर तुमची अडॅप्टेबिलिटी टेस्ट होईल। तर मित्रांनो अडॅप्टेबिलिटी टेस्ट ही जी आहे तर ह्याच्याबद्दल कोणतीही माहिती डिस्क्लोज नाही होत। तर ही जी माहिती होणार आहे मित्रांनो, adaptability test second is to be select candidate who can adapt to the environment of Indian Air Force are eligible to adjust the military way of life। म्हणजे मित्रांनो हे एअर फोर्स रिलेटेड काही क्वेश्चन असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही 2 एक्झाम रिटर्न आणि फिटनेस क्वालिफाय झालात तर त्याच्यानंतर ती समजणार आहे मित्रांनो। नंतर मित्रांनो मेडिकल एक्झामिनेशन होईल, ती तुम्ही अडॅप्टेबिलिटी टेस्ट पण पास केली तर त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होईल, तुमची ब्लड हार्मोजनची लेवल असेल, युरिन टेस्ट होईल, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री, शुगर, सिरम, कोलेस्ट्रॉल, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन, एक्सरे होईल तुमचे चेस्टचं, ECGR होईल। आणि मित्रांनो जर आणखीन काही रिक्वायरमेंट असेल तर ते पण याच्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो तुम्ही हे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे मित्रांनो, आणि ही खूप चांगली फार्मसी मधली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। तुमचं जर एज क्रायटेरिया मध्ये बसत असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की जावा। आणि तुम्ही बी फार्म स्टडी करत असाल डिप्लोमा नंतर तर मित्रांनो हे नोटिफिकेशन बघा, रिक्वायरमेंट चेक करा आणि मित्रांनो ह्याच्यासाठी जायचंय, खूप चांगली जॉब असते मित्रांनो। तुमचे जे काही फ्रेंड असतील, डिप्लोमा होल्डर असतील, डिग्री रिसेंट पास आउट असतील, ह्या सर्वांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण कोणता बी स्टुडंट एखादा आपल्या एलिजिबल असेल तर त्याला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे मित्रांनो। आणि त्याला तिथे जाण्यासाठी तुम्ही सांगा की ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। आणि मित्रांनो सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुम्हाला काही ह्याच्यात डाऊट वगैरे असेल तर मित्रांनो कमेंट नक्की करा। थँक्यू।